तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो. आज एक असा प्रसंग झाला आहे मित्रांनो, त्या प्रसंगाबाबत तुम्हाला सांगणार आहे. तर खरंच बाबा इतकं म्हणजे बेकार वाटतंय आमच्या जीवनाचं मित्रांनो, की खरंच खूप अवघड आहे. एका शेतकऱ्याच्या रानात आम्ही त्या शेतकऱ्याच्या मुलांनी सांगितलं की बाबा तिथं तुमची बसू द्या चित्र, पण नाही काय अडचण. आम्ही तिथं बिराडं पाडली बिडली सगळं ओके केलं. बाया पाण्याला म्हणजे बिराडं माचळी लावली. आणि काय झाला विषय, वडील आला त्या मुलाचा वडील आला आणि म्हणला इथं बसायचं नाही. तर आम्हाला मेंढर त्यांनी त्या पडीक रानातली हाकलून लावली. पडीक रानातली हाकलून लावली आणि आम्ही हायवेच्या कडेला आलोय. तर चला तुम्हाला नियोजन दाखवतो कसे सध्या ते मेंढरांचा. तर मित्रांनो, हा नगर सोलापूर हायवे बरं का, आणि मिरज गावाच्या ब्रिज खालीच आहे बरं का मित्रांनो आपण. तर बघा रात्रीचीच मित्रांनो गुढी म्हणजे आता लादून आणली ते बायांनी गुढी इकडं. अय बघा काकू, तुझं घ्या इथं पडेल नाही तो तिथं. खालती नाही लाईटीतच पाडायची. तिथं पडेल पाड, तिकडे खालती काट नाही तर तिथं पडेल नाही घ्या. इथं मावशीचं पाडायचं, इथं आमचं तो तिथं पाडायचं. मावशी वरता आणि इकडं त्या तिथं पड. तर 9 9:30 वाजली तर वाजकन. मावशी हो घ्या इथं जागा बघून, इथं कुठंतरी पाड हो इथं एवढ्यात असं. अय आय आपलं तिथंच पाड हो, घ्या इथं पाड कुठंतरी इथं एवढ्यात. इथं पाड असं खालती सरून वड काकू तुझं. हा मग तेच ना. अरे वरती काट इथं. पडली बरं असून. तर अशा प्रकारे मित्रांनो का यांनी बिराड घातली आणि आणली ते बरं का डबल बिराड. आता हायवेच्या कडलाच इथं पडीक रानात असं आपण पाडली ते. हे तिथं आणि तुझ्यापाशी पाड. हा ग तिथं पाडा, तिथं खालती सरून पाडा गेला का, तुम्हाला सांगितलं तिथं पाडा. हायवेच्या कडेला हे. हा घेतो. हा पाड काकू तिथं पाड. मावशी तुझं नाही सोन करायचं, खालती सरून पाडा का मावशी, जागा बघून चांगला. तर मित्रांनो रात्र खूप झाली, 9:30 वाजली आहे कंप्लीट. हा हाणतो. तर अशा प्रकारे मित्रांनो बिराड आणली ते आईनी, अनुसायानी, काकूनी, मावशीनी सगळ्यांनी बिराड घालून आणली. त्याने का आपली मेंढर उभी केली होती. तर लय अवघड जीवन आहे म्हणजे बाबा, खरंच जीवनाचं आमच्या इतकं अवघड आहे की म्हणजे शेतकऱ्याचं बाबा आता आजकाल ज्या ठिकाणी माणुसकी आहे त्या ठिकाणी माणुसकी आहे, पण ज्या ठिकाणी मित्रांनो माणुसकी नाही त्या ठिकाणी कसलीच माणुसकी नाही बरं का. म्हणजे तर त्या शेतकऱ्याच्या मित्रांनो पाया पडत होतो की बाबा रातची रात आम्हाला फक्त जाळीत येतो, आम्ही चारीत नाही तुझ्या पडकात, रातची रात आम्हाला बसू दे इथं. आणि आमचं सकाळचं आम्ही उठून जातो, सकाळच्या पारीत जातो उठून. पण त्या शेतकऱ्याने मित्रांनो ऐकलं नाही. त्या शेतकऱ्याचं नाव बी माहिती आहे सगळं आहे, पण मी नाव मुद्दामून सांगणार नाही, कारण की नको आपल्याला उद्या प्रॉब्लेम. व्हिडिओ आपल्या ह्या भागात भरपूर मित्रांनो बघतील, त्यामुळं नको कुठाना पाहुणे रावळं निघलं त्यांचं तर कुठाना व्हायचं, त्यापेक्षा आपलं नाव नाही सांगित मित्रांनो. पण त्या शेतकऱ्यांनी खूपच अति केलं बरं का आम्हाला. आता हे हो का, हायवे मित्रांनो ब्रिज खाली मिरज गाव शेजारीच बरं का. आता ब्रिजच्याच शेजारी बसलोय. खूप जिंदगी अवघड आहे खूप मित्रांनो. थोडासा विचार करा की बाबा आता थंडीचे तर दिवस आहेत, थंडी तर खूप लागते. इतकी थंडी झाली की भयानक थंडी. त्यात माझी छोटीशी लहान मुलगी रुक्मिणी आहे मित्रांनो, परत अनुसाया आई. आता ह्यांच्या जीवाचा हलकीत. आता इथनं पुढं 9:30 वाजता बिराडं गोड्याहून बाया पाडतात बरं का. आता हे बिराडं पाडायची, तिथून पुढं पाणी आणायचं, तिथून पुढं जेवण खावण, म्हणजे आता आज 12 वाजणार आम्हाला. खूप इतकं बेकार भयानक वाईट वाटते मित्रांनो की खरं म्हणजे मला सांगूशी सुद्धा वाटत नव्हतं. माझ्या यूट्यूबवर व्हिडिओ सुद्धा काढूशी वाटत नव्हतं, पण इलाज नाही बाबा, हे आमच्या जीवनात हे असं घडतं म्हणून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तर आता कंप्लीट तुम्हाला सांगतो 9:30 वाजून गेलेत, म्हणजे 9:45 वाजायलेत बरं का.
सगळी बिराडं लावली बिवली सगळी होती, पण त्या शेतकऱ्यांनी मेंढरं हाकलून दिली, बाहेर काढली, हायवेला लावली बरं का आम्हाला. रानात, काळ्या रानात आम्ही पाडली होती, कारण त्यांच्या मुलगासुद्धा 20-22 वर्षाचा मुलगा होता. त्या मुलाला विचारून पाडलं होतं आम्ही, पण त्याचा वडील आला आणि म्हणला इथं आमच्या तिथं बसायची नाही, अजिबात तुम्ही बसायचं नाही, आता तुम्ही जा. आणि दादा त्यांच्या पाया पडलो आम्ही, पण ती काय ऐकलं नाही. पाय धरलं आमच्या बायांनी, गाड्यांनी, सगळ्यांनी पाय धरलं त्या व्यक्तीचं, पण ती व्यक्ती काय, त्याला माया नाही आली मित्रांनो, दया माया अजिबात नाही आली. तर मग त्यांनी काठीने मेंढराला हाणमार केली, हाणमार करून बाहेर काढून दिले मित्रांनो. पण त्यांनी त्याला सांगितलं बाबा मारू नग, आमचं आम्ही जातो. मग त्यांनी काय मारली नाही ते जास्त, पण गेला मित्रांनो, म्हणजे त्यांनी आम्हाला बाहेर काढून दिलं. तर अशा प्रकारचं हे आमचं जीवन मित्रांनो, खरंच खूप अवघड आहे. तर या ठिकाणी थांबतो आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो, हे जीवन तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हे बाबा कसं आहे आमचं जीवन मित्रांनो, कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि भटकंती करायची मित्रांनो पोटाच्या खळगीसाठी. प्रत्येकाचं काय नाही काहीतरी असतं, आणि प्रत्येक धंदा करतो म्हणजे काय नाही काहीतरी त्याच्या पोटाच्या खळगीसाठीच करतो मित्रांनो. पण आम्हाला बी थोडीफार काहीतरी किंमत आहे, त्याची किंमत काही लोकांना नसते मित्रांनो. आम्हाला जवळजवळ म्हणायचं 70% लोक इतकी मानतात या धनगर समाजाला आणि मेंढपाळाला, की त्या खरंच लोकांसाठी सल्यूट आहे मित्रांनो. आणि अशी काही नाशकी लोक असतात की त्या लोकांना काय बोलावं मित्रांनो हे मला समजत नाही. आणि तुम्ही काय बोलचाल ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का, त्या लोकांसाठी जी लोक आम्हाला त्रास देतात ती. पण विषय म्हणजे आमच्या लहान लेकराचा, त्यांनी मेंढी शिळीचा थोडासा विचार करायला पाहिजे होता, बाया पोरांचा थोडासा सुद्धा विचार केला नाही मित्रांनो त्यांनी. तर हो का, ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्या काकूला 70 मदत करतोय बरं का, गोड्याचं वज पाडू लागतोय. तर ह्या ठिकाणी तर काकू अरे कसं काय, आज काय झालं बाबा विषय नेमका? झालं तिथं पाडली, तिथनं पुन्हा घालायला लावली, बाबाने दगडी घालून बिराड घातली, मेंढराची पार नुसती फपट काढली. मग आता काय करायचं, आपलं जीवनच तसं आहे म्हणल्यावा. कसं काय आता मधान झाली, पाणी नाही काय नाही, आता कुठं जायचं पाण्याला आणि कांद्याला ना, पाण्याचं लय अवघड आहे आता काय. कशाचं काय आता, उपाशी झोपायची बारी झाली का नाही? झाली, मग त्याला उलीशी सुद्धा दया नाही आली का? मेलेला दया आली, दगडी घालतोय बका बका, पाची काढलेली बिराड घालायला लावली. आता काय करायचं आता? आता काय लय अवघड झालं, आता कसं काय करायचं, पाणी नाही कांदी नाही. आता काय आपला भगवान करील ते, त्याला काय दावा एवढा विचार करायचा आहे, होय काकू? हा इकडं हंत्याला मेंढराच फिरेल. छा. इलाज नाही बाबा, आता राहायचं तसंच कसं तरी येडं वाकडं. मग काय, पाडा लाव. आणि काय रे. तर मित्रांनो ह्या ठिकाणी हायवेची लाईटिंग आहे भरपूर मोठी, त्या लाईटीत आपला मस्तपैकी वाढ. आता इथं मेंढरं वाघरीत हाणली ते, आता वाघर करंड द्यायचं. आणि ह्या ठिकाणी मित्रांनो बिराडं पाडली ते बायांनी, अजून काय लावली नाही ते व्यवस्थित. राहो का, माझी रुक्मा खिळती इथं. अय्यो बाई, काय ग रुक्मा, अय्यो गार लागते तुला, गार लागा ना होय. तर ह्या ठिकाणी अशी रुक्माला ठेवली मित्रांनो, छप्पा टाकलाय, कागद टाकन काग त्याच्यावर. आणि आता इकडं अनुसायाचं चाललंय बिराड लावायचं. आणि आई गेली थोडंसं सरपण आणायला, आता पाणी कुठून तरी आणावं लागेल. आणि पाणी आणून मग स्वयंपाक तिथून पुढं आता वाघरी करांड्या देऊन टाकतो, मी देतो.